आपण पाहूयात। अजित पवार यांच्या वक्तव्याचा शेतकरी चुनचुनके बदला घेतील असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। अजित पवारांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांनी टीका केली आहे। दरम्यान सारखं फुकट कशाला हवं कर्जमाफीच्या मागणीवर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुन्हा मारे आयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू करा माफ। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं ना मग करा। त्याच्यामुळे जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला। म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय। ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुनचुनके मतदार घेतील आणि यांची जागा यांची अवकात यांना दाखवतील। त्यांनी शेतकऱ्यांना कर्जात जाऊ नये, शेतकरी पुन्हा कर्जात जाऊ नये याकरता काही उपाययोजना सरकार करत आहे। दुसरं त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीचे आश्वासन दिलं होतं, पण हे नाही म्हटलं आम्ही पाळणार नाही। कुठेच त्यांच्या क्लिपमध्ये असं नाही आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी परवा कर्जमाफीच्या विषयाकरता पुढाकार घेतला। त्यांनी सांगितलं हे केलं पाहिजे, पण करताना मात्र आपण निकष ठरवले पाहिजे, निकषावर कर्जमाफी केली पाहिजे। सरसकट कर्जमाफीमध्ये धनदांडग्या लोकांना लाभ होतो हे अजितदादाचं म्हणणं होतं। म्हणून त्या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून ज्या शिफारशी येतील त्यावर त्या ठिकाणी सरकार काम करणार आहे।